गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी भेट घेणार आहेत। वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्द्यांबाबत ही भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर या भेटीमध्ये शिष्टमंडळ अमित शहा यांनी सभागृहात जे आश्वासन दिलं होतं ते कागदावरच असावं अशी मागणी करणार आहेत। तर वक्फ बोर्ड गैर मुस्लिम सदस्य नको, अनेक वर्षांपासून वक्फ बोर्डाकडे जी जमीन आहे त्याचे मूळ मालक कोण याचा शोध घेण्याबाबत जो मुद्दा मांडलाय त्याचा विचार करावा अशी मागणी करण्यात येणार आहे। विधेयकामध्ये 40 पैकी 14 विषय बाजूला करण्यात आलेत अशी सभागृहामध्ये माहिती देण्यात आली। त्याबाबत कागदोपत्री स्पष्टता आणावी याबाबत देखील विनंती करणार आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रणाली, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आता अमित शहांची भेट घेणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणाली, राष्ट्रवादीचे जे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आहेत ते अमित शहांची भेट घेत आहेत, कोणते महत्त्वाचे मुद्दे या भेटीमध्ये समोर येऊ शकतात? बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की लवकरच एक मसुदा केला जाईल। केंद्रीय मंत्री अमित शहा यांना काय मुद्दे जे आहेत ते सांगायचे यासाठी अल्पसंख्याक विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये एक मसुदा तयार केलेला। त्या मसुद्याची माहिती जी आहे ती मसुदा घेऊन हे शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये जाणार आहे आणि तिथे जाऊन संदर्भात जे काही निर्णय झालेले आहेत, जो काही नवीन कायदा तयार करण्यात आलाय त्या कायद्याच्या बद्दल यांच्या काय त्यांच्या शंका आहेत, त्या शंका ज्या आहेत त्या कोणत्याही त्या शंकांचं निरसन करण्यासाठीचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी मांडला जाणार आहे। निश्चित धन्यवाद प्रणाली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।